पालघर जिल्ह्यातील मनोर पोलीस ठाणे हद्दीतील नानिवली गावात 1 मेच्या पहाटे सुमारे 5 वाजता एक अत्यंत भीषण आणि हृदयद्रावक अपघात घडला। या घटनेत 15 वर्षीय वैभव संजय लहांगे राहणार किराट पवारपाडा याचा जागीच मृत्यू झाला असून 22 वर्ष नितीन काशीनाथ वरठा राहणार चहाडे सज्जनपाडा याचाही दुर्दैवी अंत झाल्याची माहिती समोर आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार वैभव आणि नितीन हे दोघे नानिवली गावात एका लग्न समारंभासाठी गेले होते। MH48DL 9030 क्रमांकाच्या मोटरसायकलवरून ते परतत येत असताना नानिवली बस स्टॉप जवळ हा अपघात घडला। सीसीटीव्ही फुटेजमध्ये दुचाकीचा वेग अतिशय जास्त असल्याने स्पष्ट दिसत आहे। वेगावर नियंत्रण सुटल्याने मोटरसायकल प्रथम सोलर लाईटच्या पोलला धडकली आणि त्यानंतर झाडावर जोरदार आदळली। या भीषण अपघातात वैभवच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला। तर दुसरीकडे नितीन या घटनेनंतर गंभीर मानसिक धक्क्यात गेला आणि त्याने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली। वैभवच्या अकाली निधनाने त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। वयाच्या अवघ्या 15व्या वर्षी घरातील आशा, स्वप्न आणि भविष्य हिरावले गेल्याने आई वडिलांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा आहे। लहान वयातच हरपलेला त्याचा आधार संपूर्ण गावाला सुन्न करून गेला आहे। दुसरीकडे नितीन वरठा यांच्या पश्चात पत्नी आणि अवघ्या 2 वर्षांची चिमुकली मुलगी आहे। घरातील जबाबदारी खांद्यावर असताना अचानक घडलेल्या या घटनेने त्याचे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे। कुटुंबाचा आधार हरपल्याने त्यांच्या आयुष्यात मोठी पोकळी निर्माण झाली आहे। लग्नानंतरच्या सुखद क्षणावर काने घाला घातल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे। घटनेची माहिती मिळताच मनोर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले। स्थानिक समाजसेवक अखिल सय्यद आणि अँब्युलन्स चालक यांनी मदत कार्य करत दोन्ही मृतदेह मनोर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल केले आहेत। पोस्टमॉर्टम नंतर अहवालानंतर अधिकृत कारण स्पष्ट होणार असून पुढील तपास मनोर पोलीस करत आहेत। नानिवली गावात घडलेली ही घटना फक्त एक अपघात नाही तर 2 कुटुंबाचे आयुष्य एका क्षणात उद्ध्वस्त करणारी वेदनादायी आठवण आहे। वेग, निष्काळजीपणा आणि क्षणिक निर्णय किती मोठा किंमत लावू शकतात हे या घटनेनं पुन्हा एकदा दाखवून दिले आहे। प्रत्येकाने रस्त्यावर सावधगिरी बाळगणे हीच खरी या घटनेला श्रद्धांजली ठरेल। अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।